नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला मस्त अशी चवळीची आमटी दाखवणार आहे। ही आमटी तुम्ही एकदा केलीत ना पुन्हा पुन्हा तुम्ही 100% बनवणार, कारण तिची चव खूप छान लागते। माझी मुलं अतिशय आवडीनं ही जी आमटी आहे ती खातात। त्यासाठी मी चवळी जी आहे ती रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। नंतर त्यातलं पाणी काढून ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इकडे मी काही मसाला घेतलेला आहे, ज्यात मी मिरच्या, शेंगदाणे, खोबरं, त्याचबरोबर धने आणि लसूण घेतलेला आहे। हा जो मसाला आहे तो मी अगोदर तव्यावर थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या भाजीची चव खूप छान लागते। हे संपूर्ण मसाले आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याची बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। या पद्धतीने मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। झटपट अशी ही आमटी बनवण्यासाठी मी ती तुम्हाला कुकरमध्ये दाखवणार आहे। बनवून खूप पटकन तयार होते ती। तर आपल्याला कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यात आपल्याला आपण आलं लसूण इथे किसून घेतलेलं आहे ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने मी मसाला काढून घेतलेला आहे। कांदा आणि एक टोमॅटो देखील मी इकडे चिरून घेतलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे तर मी त्यात आलं आणि लसूण किसून घेतलेलं होतं ते यात टाकून घेणार आहे। त्याचबरोबर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो देखील आपण हा लसूण परतून झाला की त्यात टाकून घ्यायचा आहे आणि चांगला मऊसूत होईपर्यंत आपल्याला हा कांदा शिजून घ्यायचा आहे। खूप सोपी अशी ही रेसिपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे। यामध्ये आता मी काही मसाले ॲड करणार आहे, ज्यात मी लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, कोल्हापुरी मसाला टाकून घेणार आहे। आणि हे जे मसाले आहेत ते आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित 2-3 मिनटासाठी परतून घ्यायचे। आता बघा, हा गरम मसाला आणि थोडासा कोल्हापुरी मसाला मी यात टाकून घेणार आहे आणि आता हे मसाले एक 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचे। चवीपुरतं आपल्याला यात मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। कुकरमध्ये बनवल्याने ती खूप झटपट बनवून तयार होते आणि चवळी जी आहे ती मस्त अशी आतपर्यंत शिजते, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। आता इकडे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, ते देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर इकडे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो देखील यात टाकून घेणार आहे। टोमॅटो देखील आपल्याला 2-3 मिनटासाठी चांगला शिजून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये कोट करून त्यावर झाकण ठेवून आपल्याला हा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे। आपण रात्रभर चवळी भिजत घातल्यामुळे ती पटकन शिजून तयार होते। त्यातल्या त्यात आपण कुकरमध्ये शिजवल्यामुळे तर ती लगेचच शिजून तयार होते। 2च शिट्ट्यांमध्ये आपली ही भाजी आहे ती बनवून तयार होते। आता कुकरला मी थोड्या वेळ झाकण ठेवून घेतलेलं आहे, कारण आपल्याला जो टोमॅटो आहे तो चांगला मऊसूत होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनटांनंतर तुम्ही ते बघताय टोमॅटो मस्त असा मऊसूत शिजून तयार झालेला आहे। आता आपण जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला यात टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित या तेलामध्ये तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। 5 मिनटांसाठी तरी तो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला तेल सुटतं आणि संपूर्ण मसाले जे आहेत ते तेलामध्ये छान असे भाजले जातात आणि आपल्या भाजीची चव खूप छान येते। आता याच पद्धतीने मी त्याला 2 ते 3 मिनटासाठी कंटिन्युअसली ढवळत तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहे। नंतर आपण जी चवळी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। मस्त अशी ती आपल्याला मिक्स करून घ्यायची। तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्हाला यात पाणी ॲड करायचं आहे। मी यात साधारण 2 ग्लास इतकं पाणी टाकून घेणार आहे। चवळी मी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते पाणी यात टाकून घ्यायचं आहे। साधारण एक छोटा तांब्या आपण पाणी यात टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून याच्या आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। अतिशय छान अशी चवीला ही भाजी लागते आणि मुलं तर खूप आवडीनं ही भाजी खातात। भातासोबत ही भाजी खूप छान लागते। तर तुम्ही ही चवळीची आमटी नक्की ट्राय करायची आहे आणि मला कमेंट करून देखील सांगायचं आहे। आता 2 शिट्ट्या होण्यासाठी मी इकडे कुकर ठेवून दिलेला आहे। 2 शिट्ट्या होऊन मी इकडे गॅस बंद करून घेतलेला आहे ना। आता मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे। बघा किती छान अशी ती शिजून तयार झालेली आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा।